नमस्कार शेतकरी बांधवांनो, समोर वांग्याचा प्लॉट आहे आणि अतिशय सुंदर असा प्लॉट तुम्हाला दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. लातूर शहरापासून अगदी जवळ अंकुली हे गाव आहे, त्या शिवारामध्ये हा प्लॉट आहे. ही शेतकऱ्याची गाडी आहे. आता ही लाखो रुपयाची गाडी आहे. एक फोर व्हीलर सुद्धा आहे. ही गाडी तुम्हाला मुद्दाम दाखवली मी की इतक्या महागाच्या गाड्यासुद्धा घेऊन हिंडू शकू इतकं उत्पादन ह्या शेतीमध्ये निश्चितपणे मिळत असणार. त्यामुळंच हा शेतकरी शेतीच्या बांधावरती लाखो रुपयाची गाडी उभा करतोय. आता हे माझे दोन सहकारी आहेत आणि आम्हाला हा प्लॉट आवडला. या ठिकाणी ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहे. आता सध्या या ठिकाणी तोडणीसुद्धा चालू आहे. त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. पूर्ण माहिती त्यांच्याकडून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. परंतु शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शेतीमध्ये सुद्धा लाखो रुपयाचं उत्पादन भेटू शकतं. फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि नियोजनबद्ध कष्ट करण्याची तयारी पाहिजे. जर आपण अशा पद्धतीनं शेती डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर 100% लाखो रुपयाचं उत्पादन आपल्याला शेतीमध्ये मिळू शकतं. आणि त्याचं हे जिवंत असं उदाहरण आहे. सध्या फवारणी वगैरे चालू आहे. साईडला रोजगारी आहेत जे तोडणी करतायत. आता ह्याचा किती भाव भेटला, लागवड कशी केली आहे, त्या कुटुंबाकडून आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करू, त्यांचा परिचय पण घेऊ. परंतु अशा पद्धतीची भाजीपाला शेती करून लाखो रुपयाचं उत्पादन घेता येतं हे मात्र निश्चित आहे. तर चला आपण शेतकऱ्याची मुलाखत घेऊ. ते नाव सांगा तुमचं आधी. आता किती आहे हे क्षेत्र? क्षेत्र पाऊण एकर आहे. पाऊण एकर आहे ना. लागवड करून किती दिवस झाले? चौथा महिन्यात लागवड करून. लागवडीच्या वेळी थोडी माहिती सांगता येईल काय रानबंदी वगैरे केली ती, काय काय मेहनत केली? त्यावेळेस बघा असं डबल पंजी मारली. डबल पंजी मारून पुन्हा रोटर मारलं. रोटर मारल्यानंतर पुन्हा मग बोध ओढले आणि बोध ओढून बेसळ खत भरला मध्ये, मल्चिंग केली, पूर्ण बेड तयार केला आणि त्याच्यावर लागवड केली पुन्हा. बरोबर. आता हे दोन लाईन मधलं अंतर किती आहे? ही 9x4 आहे बघा. 9x4 आणि 2 रोपामधलं अंतर 4 फूट आहे. 2 रोपातलं 4, 2 लाईन मधलं 9. आता हे ठिबक मल्चिंग सगळं नवीन आहे ना? ड्रिप आपली पहिलीच अगोदरची, मल्चिंग नवीन आहे. मल्चिंगला काय किती आहे क्षेत्र? हे क्षेत्र पाऊण एकर आहे. त्याला किती खर्च आला मल्चिंगला? मल्चिंगला एक सरासरी एक 8-9 हजार रुपये गेले म्हणायचं मल्चिंगला. आता हे दुसऱ्या हंगामाला वापरला येणार नाही. आता हे गेले एवढ्या पिकालाच बसले. बरं. ही व्हरायटी कुठली? व्हरायटी बघा पंचगंगा सुपर गौरव. बरं. ह्याचं काय वैशिष्ट्य इतरापेक्षा काय चांगलं? कारण उंच दिसतंय, हे असं उंच वाढतंय का तुमच्या मेहनतीचा परिणाम? सांभाळण्यावर आहे. आपण जर व्यवस्थित सगळं खात पाणी व्यवस्थित दिलो तरी म्हणून तेवढं झाड बनतंय. हे आपण त्याला जर नाही खायला दिलं तर तेवढं बनणार नाही. होय होय असं आहे. बरोबर. तुमचा काय असतो रोल त्यामध्ये? म्हणजे काय मशागतीमध्ये तुम्ही सगळ्या कामामध्ये वगैरे सहभागी असता का? काय सांगायचं? सगळं काम करतात शेतामध्ये. रोजगारी वगैरे सोबत घेऊन सगळं तुम्ही करून घेता? त्यांचं काम फक्त बाहेरून औषध आणणे, फवारणी करणे, मार्केटला घेऊन जाणे, बाकी सगळं आम्ही पाठीमागं खात भरणं, औषध टाकणं. होय. हे लागवड केल्याच्या नंतर किती दिवसाला तोडायला येते? ही जवळपास 2-2.25 महिन्यात चालू होते. आता ह्याला किती 4 महिने झाले ना? 4 महिने. 2 महिन्यापासून तुम्ही तोडा चालू केला. किती आतापर्यंत किती कॅरेट गेले काही माहिती? तेवढं काय लिहून ठेवलेलं नाही. अंदाजा? अंदाजा गेले 100 कॅरेट. आणि रेट काय चालू सध्या? रेट बघा आम्हाला कमीत कमी 300 पासून 700-800 पासून सध्या चालला. 2 दिवसात वाढलाय. बरं. आतापर्यंत बजेट किती पट्टी फाटली काही? 70-80 हजाराचं आतापर्यंत झालंय. आणि आतापर्यंत एकूण खर्च काय? एकूण खर्च झालाय 1 लाख रुपये आतापर्यंत गेले. म्हणजे आणखीन आपला खर्चही निघालेला नाही अजून. बरं. येणाऱ्या काळात काही भाव वाढतील असे काय अंदाजे? भाव वाढतील, पण ते तर कसं आहे यावर्षी जरा वातावरण खराब आहे. त्यासाठी आता सगळे औषध पाणी सगळे वेळेच्या वेळेवर 1 दिवस आड फवारणी चालू आहे. बरं. आणखीन आता जेवढा 70-80 हजारचा माल झालाय, पुढे आणखीन किती होऊ शकते अंदाजे? अजून होईल की वातावरण जर चांगलं भेटलं तर अजून जवळपास 1.5-2 लाखाचा माल निघते पुढं. बरं. 1-2-2 लाखाचा पूर्ण माल निघेल समजा? 2-2.5 लाखाचा निघते. आणखीन खर्च पण राहील ना पुढे? खर्च चालूच राहणार. म्हणजे 1.5 लाख रुपये खर्च होईल सगळा? 1.5 लाख खर्च होईल किंवा 2 लाख बी होऊ शकेल. मग शिल्लक काय? शिल्लक 1 लाख राहिले तर जरा शिल्लक असा अंदाज आहे. म्हणजे वातावरण चांगलं आता. वातावरण चांगलं नसल्यामुळे रिझल्ट मिळणार गेला. रिझल्ट मिळणार माल निघणार म्हणा आता.
म्हणजे फुलधारणा व्यवस्थित होत नाही, फळधारणा व्यवस्थित होत नाही. हा एखादा भरणा येते नंतर रोगराई जास्त, त्याच्यामुळं माल लेवल म्हणजे हा चालू हंगाम तितका सक्सेसफुल नाही आणखी. नाही. बरं, आता हे समोर जे आपल्याला दिसते हे काय म्हणजे पाण्यामुळं आहे का काही रोग आहे, काय नेमकं हे सगळं सुकलंय आता, हे सगळं पूर्ण झाड सुकलेलं आहे. काहीतरी एखाद्या फाटा मोडलाय का? फटात फणसाला असलं काहीतरी झालं असेल. आता ह्याच्यावर मॅक्झिमम कुठल्या रोगाचा, किडीचा प्रादुर्भाव की जो खर्चिक आहे? फळाळी असते, शेंडाळी का आता सध्या कमी असते. फळाळी, पुन्हा थ्रिप्स, वंगण, लालकुळी, त्याचा अटॅक जास्त, थ्रिप्सचा जास्त अटॅक असते. तुमच्या ह्या रुटीनच्या फवारण्या आम्ही असं आलटून पलटून नेहमी सारख्या फवारणी घेतात. म्हणजे 2 दिवसाला, 4 दिवसाला, 8 दिवसाला? हा, ते कमीत कमी 8 दिवसात 2 फवारण्या तर 100% होत्यात. म्हणजे प्रत्येक 4 दिवसाला एक फवारणी आपली सरासरी होते. 4 दिवसात. आणि फवारणीचा अंदाजे खर्च? फवारणीचा जवळपास खर्च आजच्या फवारणीचा 6,000 रुपये खर्च नसते एका फवारणीचा. पाऊण एकरला? पाऊण एकरला. काय फवारलं नेमकं? की आता ती नवीनच औषध आणलेत पोरानं. या 6,000. आता ह्या रोजगाराला किती आहे फीस वगैरे थोड्याला रोजगार? एक दुपारपासून तोडलं तरी 150 रुपये, दिवसभर केलं 300. म्हणजे 300 रुपये रोजगार आहे. कुठलं औषध फवारलं? क्युबॅक्स. कायसाठी आहे ते? ह्यासाठी, थ्रिप्ससाठी. लालकुळी. इतका महाग आहे ते? काय आहे त्याचा रेट वगैरे? त्याचा रेट होय ती बसले बघा 500 रुपयाला. कितीच आहे ते? 250 मिळेल. थ्रिप्सचा फार मोठा परिणाम आहे ह्याच्यावरती, उत्पादनावरती. पाण्याचं नियोजन कसं करता? ड्रिपनं पाणी. काही दिवस बरोबर काय आता मोकळं दिलेलं ना, आता 1-2 दिवसात त्यांनी मोकळं पाणी द्यायचे ह्याला. म्हणजे काय टायमिंग असेल ना काही? आतापर्यंत मोकळं दिलं ना, मोकळ्याचं कसं ते असं ते ओढ पडल्यावर नाही, ठिबकचं जे तुम्ही पाणी देता 2 घंटे 4 घंटे कसं? असं 1 दिवसाला म्हणजे 1-2-3 दिवसाला द्यायचं, 4 घंटे पाणी द्यायचं. अच्छा. 2-3 दिवसाला, 4 दिवसाला द्यायचं. अच्छा. तर ह्याच्यात खत कुठं टाकलाय? बेसल डोस खाली सुरुवातीला? बेसळ 10-20 टाकला, सुपर टाकला, काय बॅग आहेत, काय बकेट आहेत, असं मिक्स करून सगळं टाकले. सगळं भरलेलं आहे. चालते, धन्यवाद. तर बांधवांना आपण मुलाखत ऐकली. हा सध्या हंगाम वातावरण खराब असल्यामुळं निसर्गाच्या समोर शेतकऱ्याचं काय चलत नाही, त्या अनुषंगानं थोडंसं हा हंगाम मायनस आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. परंतु यांची नेहमीची जी काही शेती आहे, वारंवार जे इथं पीक घेतात आणि त्यातून जे यांना लाखो रुपयाचं उत्पादन भेटतं, त्यावरून एक सक्सेसफुल बागायतदार भाजीपाला शेती करणारा हा शेतकरी म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचं उत्पादन पण चांगलं आहे आणि ते आपल्याला पाहायला पण मिळतं. आपण अगदी सुरुवातीला एक मोटरसायकल पाहिली, 4 व्हीलरसुद्धा आहे आणि सगळं भाजीपाल्यावरती आहे. म्हणजे आपण चांगलं सुंदर जीवन ह्या शेतीवर सुद्धा जगू शकतो, फक्त नियोजनबद्ध कष्ट करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. तर एक सुंदर प्लॉट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.